गुड आफ्टरनून. आज आपण बी ए भाग 3 मध्ये जो आपला घटक सुरू केला आहे ज्याचं नाव आहे उद्योग, या अंतर्गत लघु उद्योगाच्या समस्या आणि उपाय यावर चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण औद्योगिक धोरणं अभ्यासली, लघु उद्योग, कुटीर उद्योग यातील फरक समजून घेतला, लघु उद्योगाचा अर्थ अभ्यासला. त्याचबरोबर लघु उद्योगाची वैशिष्ट्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाचं स्थानसुद्धा अभ्यासलं. यावरून आपल्याला कल्पना आली असेल की देशाच्या औद्योगिक विकासामध्ये नक्कीच लघु उद्योग हे महत्त्वाचे आहेत. लघु उद्योग कमी भांडवलामध्ये शेतीला पूरक आहेत, रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत, कुशल आणि अकुशल या दोन्हीही प्रकारच्या श्रमिकांना सामावून घेणारे आहेत. त्यामुळे नक्कीच लघु उद्योग हे अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आणि ज्यांच्याकडे शेती आहे किंवा ते लोक शेती आधारित लघु उद्योगसुद्धा सुरू करू शकतात. यामध्ये आपण जर विचार केला तर पशुपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, या प्रकारचे कुक्कुटपालन हे लघु उद्योग हे शेतीपूरक आहेत. कारण शेतीमधून त्या पशूंना लागणारा चारा या गोष्टी आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. म्हणून लघु उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहेत. सेवा क्षेत्रामध्ये प्राथमिक म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची जी 3 क्षेत्र आहेत त्यामध्ये सेवा क्षेत्रामध्ये वळण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय, परंतु सर्वांनाच त्यामध्ये सामावून घेता येईल असं नाही. तर यासाठी लघु उद्योग हे युवकांसाठी रोजगाराचं एक नवीन दालन आहे असं म्हटलं तर चूक ठरत नाही. आणि हाच उद्देश ठेवून 1948 पासून आत्तापर्यंत अनेक औद्योगिक धोरणं जाहीर झाली आणि अनेक म्हणजे विकासाच्या उद्योगाच्या योजनासुद्धा शासनाने सुरू केल्या. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की असे असले तरी आजही लघु उद्योगाच्या अनेक समस्या आहेत. अपेक्षित यश लघु उद्योगांना प्राप्त झालेले दिसत नाही. भारताचा जर विचार केला तर दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवावा. भारताचा जर विचार केला तर 47 पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, परंतु अनेक ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नाहीत. आजही अनेक भागात नेटवर्कची सुविधा नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तरी आपण त्यामध्ये सफर होत आहे, समस्या तर आहेतच. म्हणून आपण जीवन जगणं सोडून दिलं का? नाही. आपण त्या परिस्थितीत तशा प्रकारच्या व्यवस्था ज्या उपलब्ध आहेत त्यात मॅनेज करून राहण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून लघु उद्योगाच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. लघु उद्योगासाठी भांडवल नाही, अशा अनेक समस्या तुम्ही सांगाल किंवा आपण अभ्यासू पण. परंतु असे असले तरी लघु उद्योगामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते, हा एक मुद्दा लक्षात ठेवून आपल्या देशाची, आपल्या कुटुंबाची अर्थव्यवस्था मजबूत होते. या दृष्टिकोनातून जर उद्योग केले तर ते नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. आणि प्रत्येक गोष्टीत सरकारी पातळीवर करण्यात आलेल्या प्रयत्नांचा विचार न करता स्वतःहून केलेले प्रयत्नसुद्धा महत्त्वाचे असतात. हा एक उद्योगाच्याच नव्हे तर प्रत्येक बाबतीतला प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीचा विचार असणे आजच्या काळाची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत नक्कीच लघु उद्योगाचं स्थान महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शासन प्रयत्न करते. शासनाच्या या प्रयत्नात व्यक्तींनी सहभागी होणे हा उपायच त्याच्यावरचा आहे. म्हणून समस्या सुरू करायच्या आधी उपायसुद्धा आपण एक BA फायनलला आलेले विद्यार्थी आहोत आणि त्या दृष्टीने विचार करायचा आहे. कारण पुढचा जो काळ आहे हा आपल्यासाठी स्पर्धेचा काळ आहे. आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्या अनुषंगाने विचार करणे क्रमप्राप्त आहे. तर लघु उद्योगाच्या ज्या समस्या आहेत अभ्यासाच्या दृष्टीने करायच्या त्या आपण आता त्याच्याकडे वळूया आणि त्या एक एक करून समजून घेऊया. लघु उद्योग हे आपण पाहिलं ग्रामीण, निमशहरी, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाही, परंतु ग्रामीण आणि निमशहरी म्हणजे सेमी रुरल भागामध्ये हे लघु उद्योग असतात. आता पहा, याच्यामध्ये ज्या समस्या येतात ती काय? कुठूनही तुम्ही या मुद्द्यांपासून सुरुवात करा. पहिला घेऊ आपण कच्च्या मालाची कमतरता. लघु उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल हा त्या स्थानिक पातळीवर जरी उपलब्ध होत असला तरी मोठ्या शहरांच्या ठिकाणी तो किंवा निमशहरी भागामध्ये किंवा उद्योगाचं स्वरूप कसं आहे त्यानुसार कच्चा माल हा वेळेवर उपलब्ध होत नाही. आणि अशा वेळेस काय होते मग की कच्चा माल उपलब्ध न झाल्यामुळे आणि प्रत्येक मुद्दा आपण अशाच दृष्टीने विचारात घ्यायचा आहे कारण आपल्याला मार्क्सही मिळवायचे आहेत. कच्च्या मालाची कमतरता ही लघु उद्योगाची एक प्रमुख समस्या आहे. लघु उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात
योग्य गुणवत्ता असलेला मिळत नाही आणि परिणामतः लघु उद्योगांना समस्येचा सामना करावा लागतो. परिणाम एवढे गंभीर होऊ शकतात की उद्योग हा बंद करावा लागतो किंवा उद्योग हा आजारी किंवा आजारी म्हणजे त्याला तो बंदही पडत नाही आणि संपतही नाही, तर आजारी अवस्थेत पडलेला असतो. असे अनेक उद्योग आहेत. तर उदाहरणार्थ आपण साखर उद्योग घेतला तर त्यासाठी लागणारा कच्चा माल ऊस, आणि या ऊसाची कमतरता ज्या क्षेत्रात ऊसाचं उत्पादन जास्त आहे तिथे जरी होत असली तरी इतर ठिकाणी जर त्याची गरज पडत असेल आणि तो कच्चा माल वेळेवर मिळत नसेल तर त्या उद्योग मालकाला तो उद्योग बंद करावा लागतो. म्हणून उद्योगाचं स्थानिकीकरण, स्थान निश्चिती ही तेवढीच महत्त्वाची ठरते. जुनाट उत्पादन तंत्राची समस्या. पहा, लघु उद्योगामध्ये तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झालेली आहे, परंतु त्या प्रमाणात नाही ज्या प्रमाणामध्ये अपेक्षित आहे. काळ बदलत गेलेला आहे, त्यानुसार उत्पादन तंत्र बदललेले नाही. कारण लघु उद्योगाचा बजेट कमी असतो, भांडवल कमी असते आणि अशा वेळेस तो जो उद्योग करणारा व्यक्ती असेल, उद्योजक असेल, त्याला ते उत्पादन तंत्र खरेदी करणं शक्य होत नाही आणि तो जुन्या उत्पादन तंत्राचा वापर करतो. प्रत्येक यंत्राचं एक आयुष्य असते. 4-5 वर्षानंतर ते यंत्र काम करत नाही किंवा त्याला खूप उत्पादन खर्च जास्त येतो. अशावेळी उद्योजकांच्या समोर ही समस्या निर्माण होते जुनाट उत्पादन तंत्राची. आणि पहा की जे उद्योग बऱ्याच दिवसापासून सुरू असतात त्यामध्ये नवीन यंत्राची जोखीम उद्योजक घेत नाही, नवीन यंत्राचा वापर त्यांना करता येत नाही, त्यामुळे ते कुशल नाहीत, प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे जुनाट उत्पादन तंत्राची समस्या का, तर तेच ते जुने प्रकारचे परंपरागत पद्धतीची यंत्र ती वापरतात आणि त्यामुळे उत्पादन वाढत नाही आणि हळूहळू लघु उद्योग हे समस्याग्रस्त होतात. परिणामतः ते बंदसुद्धा पडू शकतात. भांडवलाची कमतरता ही फार मोठी समस्या आणि महत्त्वाची समस्या आहे. सर्वात मोठं, आपल्याला जर एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर पहिला प्रश्न डोक्यामध्ये येतो तो म्हणजे पैसा. उद्योग सुरू करण्यासाठी पैसा कसा उभारावा आणि आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या पैशामध्ये आपल्याला आवश्यक त्या वस्तू खरेदी करून उत्पादनात वाढ करता येईल का किंवा उत्पादन करता येईल का, उत्पादनाच्या घटकांचे मोबदले चुकते करता येतील का, आणि एखाद्या वेळेस जर उद्योगातील उत्पादित वस्तूची मागणी कमी झाली तर अशावेळी उत्पादन घटकाचे मोबदले घरून चुकवायचे का. तर हे जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्नाचं एकच उत्तर आहे, आवश्यक भांडवल. आणि ते भांडवल लघु उद्योगांकडे नसते किंवा त्यांच्याकडे त्याची मर्यादा कमी आहे. त्यामुळे उद्योजक मोठ्या प्रमाणात उद्योग करू शकत नाही आणि म्हणून ही लघु उद्योगाची समस्या ठरते. मालाच्या विक्रीची समस्या. लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार झालेला माल हा राष्ट्रीय पातळीवर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावामध्ये सुद्धा विकला जातो. परंतु ही जी विपणनाची साखळी आहे याची सुरुवात होते उत्पादनापासून. उत्पादित माल हा वाहतुकीच्या साधनाने पोहोचवणे. आणखी एक समस्या आपण जेव्हा चर्चा करू ती आहे याच्यात दिली नाही, जाहिरातीची समस्या. याच्यामध्येच त्याचा वापर करता येईल. काय होते की जेव्हा एखादा मोठा उद्योग हा वस्तूचे उत्पादन करतो तेव्हा तो त्या वस्तूच्या उत्पादनाची जाहिरात करतो आणि जाहिरात हा विक्री कलेतील एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला वेगवेगळ्या वस्तूची ओळख ही कशी होते, जाहिरातीच्या माध्यमातून. म्हणून विक्रीला दुसरा पर्यायवाची शब्द आहे विपणन. मग विपणन जर चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर उत्पादित झालेला माल हा उत्पादनापासून बाजारपेठेत पोहोचवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया, उत्पादित माल हा तयार झाला तिथून बाजारपेठेत पोहोचवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ही विक्रीमध्ये येते, ज्याला दुसऱ्या भाषेत विपणन असे म्हणतात. आणि विपणन योग्य पद्धती नाही म्हणजे काय, तर जाहिरात केली जात नाही कुठल्याच प्रकारे लघु उद्योगाची. आता बघा, एक TV वर जाहिरात येते आहे की छोटे मोठे उद्योगसुद्धा आपली एक जाहिरात देऊ शकतात. ते काहीतरी वेबसाईट दिली आहे त्यांनी. परंतु आपण जे पाहतो मोठे प्रोडक्ट्सची जाहिरात येतात. उदाहरणार्थ लक्स साबणाची जाहिरात येते वेगवेगळ्या प्रकारचे. नंतर पाहिलं असेल आपण की अगरबत्तीची सुद्धा जाहिरात येते. मग काहीच अगरबत्त्यांची जाहिरात येते, पण बाजारात तर भरपूर प्रकारच्या अगरबत्त्या असतात. मग त्यांची काय येत नाही, तर त्यांची जाहिरात केली जात नाही
आणि त्यामुळे त्या सर्व लोकांच्या परिचयाच्या नसतात आणि परिचयाच्या नसल्यामुळे त्यांच्या विक्रीत मग समस्या, मग त्यांची मागणी होत नाही, त्या मागणीला उठाव मिळत नाही. आपल्याकडे वाहतुकीचे साधन नसेल तर आपण बाजारपेठेपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे उत्पादनापासून विकण्यापर्यंतच्या सर्व समस्या ज्या आहेत ह्या वाहतुकीची समस्या असेल, जाहिरातीची समस्या असेल, अशा उद्योगांना येतात, लघु उद्योगांना, कारण त्यांच्याजवळ तशी सोय नाही. आणि त्यामुळे काय होते की लघु उद्योग हे समस्याग्रस्त होतात, परिणामी ते बंद पडू शकतात आणि समस्येचं रूपांतर हे शेवट त्याचा आजारपण आणि बंद पडणे यामध्येच होताना दिसून येते. नंतरची समस्या आहे किंवा लघु उद्योगांना मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते. बरोबर आहे. आपण पाहिलं अगरबत्तीचं उदाहरण जर घेतलं तर मोजक्या काही सायकल अगरबत्तीची ॲड येते, जाहिरात येते, परंतु दुसऱ्या जर अगरबत्त्या घेतल्या इकडे ज्या लघु उद्योगात तयार होतात, उदाहरणार्थ जर असेल दुसरी एखादी गुलाब अगरबत्ती, तर त्याची जाहिरात होताना दिसत नाही. मग काय झालं आहे की जी सायकल अगरबत्ती आहे तिचं एक बाजारपेठेमध्ये स्थान निर्माण झालं आणि त्या अगरबत्तीला या दुसऱ्या लघु उद्योगात तयार झालेल्या अगरबत्त्यांसोबत स्पर्धा करावी लागली आणि यामुळे बाजारपेठेमध्ये जाहिरातीत पाहिलेल्या वस्तूंना उठाव असतो. तर अशा मोठ्या उद्योगांशी अनेक बाबतीत, मग ते भांडवल, श्रमिकांची गुणवत्ता, वस्तूचा दर्जा आणि जाहिरात, या सर्व बाबतीत लघु उद्योग स्पर्धा करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांची पिछेहाट होते, त्यांना माघार घ्यावी लागते आणि ते बंदसुद्धा पडतात किंवा मागे पडतात, स्पर्धेमध्ये मागे पडतात. यानंतर आहे की मोठ्या उद्योगांमध्ये संघटना असतात, श्रमिकांच्या संघटना असतात, मालक यांच्या संघटना असतात, परंतु लघु उद्योग हे सुरू करताना लघु उद्योग हे त्यामध्ये काही लोक घरातील काम करतात, गावातील काम करतात. अशा वेळेस त्यांच्यामध्ये आपण वैशिष्ट्य पाहिलं होतं लघु उद्योगाचं की एकमेकांच्या सलोख्याने काम केलं जाते, सहकार्यानं काम केलं जाते. असं होत असताना त्यांच्या संघटना नाही आणि संघटना नसल्यामुळे ते आपले प्रश्न सरकारजवळ किंवा इतर ठिकाणी मांडू शकत नाहीत. शेतकरी संघटना आहेत म्हणून ते आज आपले प्रश्न तिथे मांडताना दिसतात, परंतु लघु उद्योगांच्या संघटना नाहीत, त्यामुळे ते आपले प्रश्न, आपल्या भांडवलाच्या समस्या, इतर समस्या मांडू शकत नाहीत. प्रशिक्षण व संशोधनाची समस्या, मी आपणास सांगितलं की लघु उद्योगामध्ये काम करणारे श्रमिक हे प्रशिक्षित नाहीत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही. यावर उपाय म्हणून आता सरकारने प्रशिक्षण सुरू केले जिल्हा उद्योग केंद्रामार्फत, जे उद्योजक विकास केंद्र आहेत त्यांच्यामार्फत. परंतु जो काळ आहे जो इतका मोठा निघून गेला, आपण 48 पासून आत्तापर्यंत लघु उद्योगाच्या किंवा उद्योगाच्या विकासासंबंधी वारंवार अभ्यास केला किंवा अभ्यास करत आहोत, त्याच्यावर विचार करून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रिसर्चची, संशोधनाची सुद्धा गरज आहे आणि ही नाही म्हणूनच ती समस्या लघु उद्योगाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जाणवते. एक समस्या आहे ती म्हणजे कर, टॅक्स. आता उद्योग लहान असो की मोठा असो, व्यक्ती श्रीमंत असो की गरीब असो, दोन्ही व्यक्ती हे टॅक्स किंवा कर भरत असतात. कशा तर पहा, कराचे प्रकार जे आहेत त्यामध्ये एक कर आहे प्रत्यक्ष, जो उत्पन्नावर लादला जातो, आणि एक आहे अप्रत्यक्ष, जो वस्तू आणि सेवांवर लादला जातो. तर व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत, जर ती व्यक्ती एकच वस्तू एकाच दुकानातून खरेदी करत असेल तर दोन्ही व्यक्ती सारख्याच प्रमाणात कर भरत आहेत, अप्रत्यक्ष कर. त्याचप्रमाणे उद्योग लहान असो की मोठा असो, प्रत्येक उद्योगाला कर हा भरावाच लागतो. संघटनेचा अभाव आहे, विक्रीचा अभाव आहे, विपणनाचा अभाव आहे, स्पर्धा करावी लागते, भांडवल नाही आहे. अशा वेळेस जर लघु उद्योगाला कर भरावा लागत असेल तर त्या करामुळे काय होईल, साहजिकच तो उद्योग हा संकटात सापडेल किंवा त्या उद्योगांमध्ये अनेक समस्या निर्माण होतील. तर ह्या एकूण समस्या आहेत, ज्या म्हणजे कच्च्या मालाची कमतरता, जुनाट उत्पादन तंत्राची समस्या, आपल्या लघु उद्योगांकडे पुरेसं भांडवल नाही, माल विक्रीची व्यवस्था नाही. माल विक्री म्हणजे मालाचं उत्पादनापासून विक्री, मग मालाचं उत्पादन करणे, त्याची साठवणूक करणे, गोदामसुद्धा पाहिजे, नंतर विक्री करण्यासाठी वाहतूक साधनेसुद्धा पाहिजे आणि त्याची जाहिरातसुद्धा हवी. परंतु ह्या कुठल्याच गोष्टी लघु उद्योजकांकडे उपलब्ध नाहीत, म्हणून त्या समस्या ठरतात. त्याचबरोबर मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते. लघु उद्योजकांमध्ये किंवा त्यांच्या मजूरमध्ये संघटना नाही,
प्रशिक्षित कर्मचारी आणि प्रशिक्षित कुशल कामगार नाही, संशोधन झालेलं नाही, कुठे एखादा संशोधन करून एखादा शोध लावून असं काहीच प्रकार घडून आलेले नाही. करसुद्धा भरावा लागतो आणि यामुळे लघुउद्योग हे संकटात सापडलेले आहेत. अशा एकूण आपण 8 समस्या, याशिवाय सुद्धा आपण लिहू शकता की भांडवलाचा अभाव आहे, इतर आहे गोष्टी त्या. यानंतर आपण या लघुउद्योगांच्या समस्येवर मात करण्यासाठी काय करावं या मुद्द्याकडे वळू आणि यासाठी मी स्पेशल इमेज इथे टाकली आहे. स्टार्टअप नावाचा कार्यक्रम आता सरकारने सुरू केलेला आहे. जे उद्योग बंद पडलेले आहेत, जे उद्योग आजारी अवस्थेत आहेत, त्यांना सुरू करण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना आखतच असते. फक्त त्याची अंमलबजावणी आणि त्याचा लाभ योग्य व्यक्तीने घेणे आवश्यक आहे. तर काय करावं उपाय? तर सर्वात पहिले लघुउद्योजकांनी आपल्या खर्चाचे नियोजन करावे. खर्च कुठल्या गोष्टीवर करावा, किती प्रमाणात करावा, त्याचा योग्य प्रमाणात लेखांकन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामध्ये वाढ करावी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं, त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावं, जेणेकरून तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगल्या वस्तूचे उत्पादन होण्यास मदत होईल. त्यानंतर आहे की विपणनाच्या पद्धतीत सुधारणा करावी. म्हणजे विपणनाच्या पद्धतीत सुधारणा म्हणजे उत्पादन कोणत्या पद्धतीने करावे, उत्पादनाची वाहतूक कधी करावी, कोणत्या वेळेस करावी, कोणत्या साधनाच्या माध्यमातून करावी, शिल्लक राहिलेला माल कुठे साठवून ठेवावा, मालाची विक्री करताना त्याची जाहिरात कशी करावी, त्याची जाहिरात जरी TV किंवा मीडिया सोशल मीडिया तर नाही म्हणता येईल, मीडियाच्या माध्यमातून न करता आधुनिक काळात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करू शकतो. ग्रुप तयार करणे, त्या ग्रुपमध्ये ती आपल्या एखाद्या नवीन उद्योग सुरू केला तर त्याची माहिती देणे, मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट्स वाढवणे आणि त्यांच्यापर्यंत आपल्या वस्तूचं पुरवणे. कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक किराणा दुकानदारांनी किराणा लोकांच्या घरोघरी नेऊन पोहोचवला. त्यामुळे एक नवीन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही की अशा प्रकारे सुद्धा विक्री केली जाते. यापूर्वी कधी पालेभाज्या आल्या, भाजीपाला विक्रीसाठी आला, परंतु अशा प्रकारे किराणा, कोकणाचा हापूस आपल्या दारात, अशा प्रकारे नाही. म्हणजे विपणन पद्धतीमध्ये सुधारणा करणे म्हणूनच आवश्यक आहे. भांडवलाच्या पुरवठ्यासाठी बँकांनी मदत करावी, सरकारने मदत करावी, विविध प्रकारच्या शासकीय योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करावी, औद्योगिक वसाहतीची स्थापना करावी. औद्योगिक वसाहती म्हणजे काही उद्योगांनी एकत्र येऊन कार्य करावे, एकत्र येऊन आपली एक वसाहत निर्माण करावी, आपली संघटना निर्माण करावी, जेणेकरून लघुउद्योगांचा विकास होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे उपाययोजना केली तर लघुउद्योगाच्या समस्या दूर होऊ शकतात आणि रोजगाराचे जे प्रमुख पुरवठा करणारे क्षेत्र आहे शेती, त्यासोबत जर लघुउद्योगांनी सुद्धा रोजगार पुरवठा केला तर देशातील जी भयंकर मोठी समस्या आहे बेकारी, त्यावर आपल्याला मात करणे काही प्रमाणात तरी शक्य होईल आणि देशाचा विकास होईल, पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल. हा विकास औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण राहील आणि आपले विकासाच्या मार्गावरचे मार्गक्रमण करण्याचे स्वप्न जे आहे विकसनशीलवरून विकसितकडे होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न जर 16 मार्कासाठी आला तर आपल्याला यामध्ये प्रस्तावना लिहावी लागेल. थोडक्यात लघुउद्योग म्हणजे काय, लघुउद्योगाचे अर्थव्यवस्थेत महत्त्व आणि मग लघुउद्योगाच्या 8 समस्या आणि 8 उपाय असे जर केले, 16 मार्क्स 16 पॉईंट आणि त्यासाठी 16 पॉईंट लिहून एक पेज प्रस्तावना आणि जर आपण अर्थ लिहिला तर अतिशय चांगले मार्क्स या माध्यमातून आपल्याला मिळवता येतात. आणि जर MCQ आले तर MCQसाठी आपल्याला डीप स्टडी करणे आवश्यक आहे. यानंतर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तोपर्यंत थांबूया.